नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन मधुभाऊंच्या रूममध्ये आलेले असतात. त्यांना सांगण्यासाठी, त्यांना थोडीशी तरी आधी माहिती हवी म्हणून यासाठी ते आलेले असतात. तर आता इकडे मधुभाऊ विचारतात काय झालं, पण दोघांची हिंमत होत नाही मधुभाऊंशी बोलायची. त्यांना तो टॉपिकच मांडता येत नाही सुरुवातीला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही झालं आहे का, काही राहिलं आहे का, तुमचं काही काम आहे का माझ्याशी. तेव्हा तर सायली म्हणते काही नाही मधुभाऊ, सहज आली, कशी आहे, तुमची तब्येत बरी आहे ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतो हो माझी तब्येत बरी आहे. तेव्हा आता अर्जुन आणि सायली त्यांना सांगतात. तर त्यांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो की वत्सल आश्रमाजवळ परत एक खून झालेला आढळला आहे, मृतदेह आढळलेला आहे. तर मधुभाऊ म्हणतात काय. तर आता अर्जुन त्यांना पहिले सगळी माहिती देऊन देतो की हो आश्रमामध्ये असं असं झालेलं आहे. तर त्या ठिकाणी मीडियावाले, पोलीस सगळे त्यांनी गर्दी केली आहे. तर आता हे ऐकून मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. तर आता मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. तर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊंना अटक करण्यासाठी पोलीस घरी आलेले असतात. तर पोलीस घरी आल्यावर आता पोलीस म्हणतात मधुकर पाटील इथेच राहतात का. तेव्हा आता कल्पना होते हो मधुकर पाटील इथेच राहतात, काय काम आहे. तेव्हा पोलीस म्हणतात त्यांना अटक करायला आलेलो आहे. तेव्हा आता सायली आणि अर्जुन सुद्धा त्याच ठिकाणी असतात. तर आता सायलीला चक्कर येते, सायलीला खूप भीती वाटत असते. मधुभाऊंना सुद्धा खूप भीती वाटत असते. मधुभाऊ विचार करत असतात की मी तर काहीच केलं नाही, माझा त्याच्यामध्ये काहीच संबंध नाही. तेव्हा आता सायलीला भीती वाटत असते. तर तिला आता चक्करच येतात, कारण आता मधुभाऊंना परत अटक करणार. आता कुठे त्यांना जेलमधून घरी सोडवलं आणि परत त्यांना आता अटक करणार. आता सायलीला चक्कर येते. तर अर्जुन सायलीला धरतो आणि म्हणतो मिसेस सायली काय झालं, काय झालं. त्याला कळून चुकतं की तर सायलीला याच गोष्टीवरून चक्कर आली असेल. तेव्हा आता इकडे सायलीला अर्जुन खुर्चीवर बसवतो. मिसेस सायली उठा ना, हे बघा खुर्चीवर बसा बरं इथे आधी. सायलीमध्ये काहीच ताकद नसते, ती पूर्ण मुरगळलेलीच असते. तर आता इकडे अर्जुन तिला खुर्चीवर बसवतो, विमल तिला धरते एका साईडने. तेव्हा आता कल्पना म्हणते अर्जुन काय रे, काय झालं हिला, आई अशी कशी काय चक्कर आली काय की. तेव्हा आता अर्जुन म्हणतो ह्या अटक करण्याची गोष्ट काढली म्हणून त्यांना स्ट्रेस आला असेल, त्याच्यामुळे चक्कर आली असेल. तर आता अर्जुन म्हणतो अश्विनला कॉल कर, विमलताई तुम्ही अश्विनला कॉल करा बरं आधी. तेव्हा आता प्रिया रागातच म्हणते मधुभाऊ पाहिलं ना, तुमच्यामुळे सगळं त्या सायलीवर बेतून राहिलं आहे. तुम्ही कारनामे करतात आणि त्या सायलीवर बेतलं जातं. तर आता प्रताप म्हणतो प्रिया काय चाललंय तुझं, हे कंडिशन काय आहे आणि तू काय बोलते आहे. तेव्हा आता कल्पना म्हणते हे बघ अर्जुन, सायलीला मी रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही आई, तिला मी जातो रूममध्ये, तुम्ही थांबा. तेव्हा आता प्रताप म्हणतो नाही अर्जुन, तुझी आता इथे गरज आहे, तू एक वकील आहे, वकिलांना पोलिसांशी सामना देण्यासाठी तुला इथे थांबावंच लागेल. तेव्हा आता प्रताप आणि कल्पना सायलीला रूममध्ये म्हणजे न्यायचा निर्णय घेतात. तर आता इकडे परत प्रिया लाडीगोडी लावत असते आणि म्हणते हे बघा मधुभाऊ, तुमच्यामुळे झालं आहे, सायलीवर बघा कसं बेतलं आहे. तुम्ही खूपच नाटकं करतात आणि कारनामे करत असतात, बिचारा सायलीवर बेततं ना हे सगळं. तर आता अर्जुन म्हणतो स्टुपिड प्रिया, काय चाललंय तुझं, कुठली गोष्ट कुठे नेते आहे. आता सायली अर्जुन तिच्यावर भडकतोच. तर तेव्हा आता प्रिया शांत बसते. तेव्हा आता कल्पना म्हणते अर्जुन नेतो ना, आम्ही घेतलाय ना निर्णय, आम्ही तिला रूममध्ये न्यायचा. एवढी माणुसकी आम्ही मारली नाही आहे रे, आमची माणुसकी अजून जिवंत आहे. तुला आमच्यावर विश्वास नाही का. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तसं नाही मम्मा. तर आता प्रताप आणि कल्पना तिला आता रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ अर्जुन, तू तुझ्या केसकडे लक्ष दे, आम्ही जातो. सायलीची तू काळजी करू नको, तू टेन्शन घेऊ नको. अश्विनला फोन लावतो परत मी. विमल तू लावला नाहीस का फोन. विमल म्हणते हो दादा लावलाय मी फोन. तेव्हा आता प्रताप म्हणतो मी सुद्धा फोन लावतो अश्विनला. तर म्हणून आता प्रताप आणि कल्पना दोघेही सायलीचे हात गळ्यात घालून आता तिला रूममध्ये घेऊन जातात. तर आता प्रिया तिथे मुद्दाम उभी राहते अर्जुनच्या शेजारी. तर आता पूर्णाई म्हणते काही लागलं तर कळव ग कल्पना मला, अश्विन अजून आला की नाही बघशील आणि मला कळवशील काय होतं काय नाही. तेव्हा पोलीस म्हणतात की हे बघा मिस्टर अर्जुन, आम्हाला यांना मधुकर पाटीलला अटक करावीच लागेल, कारण त्यांच्या विरोधात
कंप्लेंट नोंदवली आहे. आणि आम्हाला टिपसुद्धा मिळालेली आहे की त्यांच्या वात्सल्य आश्रमामध्ये कोणीतरी मृतदेह सापडला आहे असं. तेव्हा आता पोलीस जबरदस्ती मधुकर भाऊंचा हात धरतात आणि त्याला घेऊन जायला निघतात. तर तेवढंच आता चैतन्य तिथे येतो. चैतन्य बघतो. चैतन्याने बेलचे पेपर आणलेले असतात, कारण अर्जुनला आणि सायलीला माहिती असतेच की मधुभाऊंना अटक होईल म्हणून, कारण त्यांनी पहिलेच त्यांची बेलची पेपरची व्यवस्था केलेली असते. तर त्या ठिकाणी चैतन्य येतो आणि मग ते बेलचे पेपर पोलिसांच्या हाती देतो. तर अर्जुन म्हणतो, हे बघा, हे यांचे बेलचे पेपर आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना काहीच करू शकत नाही, त्यांना हातसुद्धा लावू शकत नाही. तर आता पोलीस म्हणतात की ठीक आहे, आम्ही आता त्यांना अटक करत नाही, पण पुढे जर कधी गरज पडली तर त्यांना अटक करावी लागेल. तर आता हे असं म्हणून आता पोलीस इथून निघून जातात. तर आता मधुभाऊ अर्जुनचे पाया पडत असतो. मधुभाऊ म्हणतात, मी आजपर्यंत जावई बापू मी मुंगीसुद्धा मारली नाही हो, आणि माझ्यावर बघा ना काय काय भेटलं जातं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघा बाबा, मधुभाऊ ॲक्च्युली असं आहे की हे सगळं दामिनीने आणि महिपतने केलेला प्लॅन आहे. ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, ते तुम्हाला जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, जीत सत्याचीच होईल आणि हे मी लढणारच. असं म्हणून आता अर्जुन मधुभाऊंना धीर देत असतो. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अर्जुन, अश्विन आला का रे घरी? सायलीची तब्येत बरी आहे की नाही ते मला सांगशील. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की काय झालं अर्जुन वहिनीला, काही झालं का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अरे पोलीस आले ना घरी तेव्हा मधुभाऊंना अटक करण्यासाठी, तेव्हा मिसेस सायलींना चक्कर आली, त्याच्यामुळे त्या रूममध्ये आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, चल बरं ठीक आहे, मी पण वहिनीला बघतो आणि भेटतो, चल मी पण बघतो वहिनीची तब्येत कशी आहे. तर मग आता मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, मला पोलिसांनी माझ्या मुलीलासुद्धा भेटू दिलं नाही हो, तिला चक्कर येत होती आणि तिला मला भेटूसुद्धा दिलं नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतात, चला आता आपण जाऊया, मिसेस सायलीला भेटूया. तेव्हा आता पूर्णाई म्हणते, काही लागलं तर कळव, मी खालीच थांबते इथे. तेव्हा आता अर्जुन, चैतन्य आणि मधुभाऊ ते रूममध्ये जातात. तर आता दुसरीकडे दामिनी आणि महिपत दामिनीच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता दामिनीला फोन येतो की मधुभाऊंची सुटका झाली, बेल मिळाली त्यांना. तेव्हा आता दामिनी म्हणते, हो मला माहितीच होतं की अर्जुन एवढा स्मार्ट आहे की तो मधुभाऊंचे बेलचे पेपर आधीच तयार करून ठेवेल, असं मला माहितीच होतं. तेव्हा आता महिपत म्हणतो, काय चाललं आहे, त्याला काही समजत नसतं. तेव्हा तो विचारतो, काय मॅडम काय चाललं आहे, कोणाला सुटका मिळाली? तेव्हा आता ती सांगते, मधुभाऊंना बेलचे पेपर दिले अर्जुनने, तर सुट्टी झाली, म्हणजे त्यांना काही अटक केलं नाही. तेव्हा आता महिपत म्हणतो, काय चाललंय काय तुमचं इथे, का आपण भातुकलीचा खेळ खेळतोय का हो मॅडम? तुम्हाला समजत नाही का? तो थेरड्या मला जेलमध्ये अटक करायला पाहिजे होता आणि तुम्ही त्याला खुशाल मोकळं सोडून देत आहे. आमच्या इथे असं म्हणतात की जेलमध्ये गेला म्हणजे मेला. चाललंय काय तुमचं? कशासाठी बसलाय तुम्ही इथे? तेव्हा आता ती दामिनी म्हणते, अहो तुमचे हे चालणार नाही आहे इथे, तुम्ही काही म्हणणार आणि काही होणार. आम्ही पण प्रयत्न करतोच आहे ना, आणि कसं प्रयत्न करतोय ते आम्हालाच माहिती. आम्ही तुमच्यासारखं नाही बिनडोक्यासारखं की उठलं आणि केलं. तेव्हा आता महिपत म्हणतो, हे बघा काही करा आणि त्या थेरड्याला जेलमध्ये अटक करा, असं म्हणून तो तिथून दामिनीकडून निघून जातो. तर आता इकडे दुसरीकडे हे अर्जुन आणि ते वरती आलेले असतात रूममध्ये. तेव्हा आता प्रताप विचारतो, काय रे अर्जुन, काय झालं मधुभाऊंचं, पोलीस गेले का? तेव्हा आता अर्जुन, हो त्यांना बेल मिळाली. तेव्हा आता हे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते, काय ते मधुभाऊंना परत सुट्टी मिळाली का काय, अटक झाली नाही यांची? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, सायली कसं हे, सायली उठा ना, काय झालं तुम्हाला? काय की हे बघा मधुभाऊ तुमच्या समोरच आहे, तुम्ही काळजी नका करू मधुभाऊंची, बघा ते तुमच्या समोरच आहे, असं तो म्हणत असतो. आता नंतर सायली खाली आलेली असते. तेव्हा आता खाली हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. तर आता सायली म्हणजे खुर्चीवरून उठताना तिचा पाय लचकतो. तेव्हा आता प्रिया म्हणते, मी तुझे पाय चेपून दिले असते ग, पण आता तेव्हा आता प्रताप लगेच म्हणतो, पण आता काय मनात आलंय ना तर करूनच टाक आता सायली म्हणते की नको बाबा. तेव्हा आता मुद्दाम प्रताप म्हणतो, नाही असं कसं सायली, प्रियाच्या मनात आलं आहे ना तर प्रिया आता तुझे पाय चेपून देणारच. तेव्हा आता पूर्ण आजी प्रतापकडे बघत असते. काक नाही म्हण ग सायली, पण प्रिया तिचं काम करणारच, तुझे पाय ती चेपून देणारच, त्या पदरात पुण्य तरी पडू दे.
तेव्हा आता प्रियाने सायलीचे पाय हातात घेतले आणि चेपत बसली. प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात की मुद्दाम कुठून बोलली मी, हे सगळं माझ्यावरच आलं आता सायली इशारा करत व प्रतापला म्हणत असते काय बाबा. तेव्हा आता प्रताप म्हणत असतो असू दे. तेव्हा आता मुद्दाम प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात तर सायली तिच्याकडे बघत असते. तर मंडळी, आता अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.